शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, अशी मोठी अपडेट आता समोर येत आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत होतो, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या प्रतीक्षात होतो आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याला घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, हा ऐतिहासिक निर्णय असणार आहे। महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असणार आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत महाराष्ट्र शासनाला प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आमच्याकडून जास्त दिवस रखडलेला आहे आणि आता आम्ही केंद्र शासनाला देखील कन्व्हिन्स केलेला आहे। तो केंद्र शासनाचा 24वा हप्ता म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील आमच्या नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता 4000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। आता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 असे 4000 रक्कम आता तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आपल्याला गोंधळून गेलेले पाहायला मिळत होते, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला, परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता आपल्याला 40 दिवसापूर्वीच मिळाला होता। सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबरच आपल्याला मिळेल, परंतु तसं घडलं नाही आणि फक्त पीएम किसान योजनेचाच हप्ता शेतकऱ्यांना मिळाला होता। परंतु शेतकरी मित्रांनो, आता ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता अगदी जवळ आलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळाला असता तरी देखील 4000 रुपये मिळणार होते आणि आता 24वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता देखील मिळणार आहे। तर अशा वेळेस देखील आपल्याला 4000 मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की शेतकरी आज 4000 रुपयाची अगदी आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपवायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे 4000 रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, आता बिलकुल चिंता करायची गरज राहिलेली नाही। तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता सर्वात पहिले नमो शेतकरी योजनेचे 2000 आणि पीएम किसान योजनेचे 2000 असे 4000 रुपये रक्कम ही जमा होणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, आता बिलकुल तुम्ही टेन्शन घेऊ नका, चिंता करू नका। महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा जास्त दिवस रखडला, महाराष्ट्र शासनावर शेतकऱ्यांची नाराजी देखील पाहायला मिळत होती, परंतु आता तीच नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने युक्ती लढवली आणि केंद्र शासनाला देखील सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर आता थोडा शेतकऱ्यांना हातभार लावा, म्हणजेच की आमचं देखील क्रेडिट चांगलं राहील। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाला कन्व्हिन्स केलं आणि केंद्र शासन देखील आता राजी झालेलं आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 24वा हप्ता देण्यासाठी आता चिंता करायचे विषय राहिले नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। केंद्रामध्ये देखील बीजेपी सरकार असल्यामुळे आणि महाराष्ट्रामध्ये देखील बीजेपी सरकार असल्यामुळे आता त्यांच्यामध्ये एक डिस्कशन झालं आणि त्या डिस्कशनवर हा निर्णय घेतलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, गेले कित्येक दिवस फक्त महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि त्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता देखील मिळणार आहे। अशी बातमी ऐकून आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यात आता आपल्याला नाराजी पाहायला मिळत होती, कारण की त्यांच्यात अफवा पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद पडलेली आहे, परंतु शेतकरी मित्रांनो, असं काही झालेलं नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये बीजेपी सरकार आहे, जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी आहे किंवा महायुतीचा कोणीही मुख्यमंत्री असो, जोपर्यंत महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत नमो शेतकरी योजनेला कोणीही धक्का लावू शकणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता या अफवावर लक्ष देऊ नका, आपल्या कामावर फोकस करा। नमो शेतकरी योजना ही बंद पडणार नाही। जोपर्यंत महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये असणार आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही धक्का लावू शकणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, जो शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता नमो शेतकरी योजनेबाबत,
तो संभ्रम आता दूर करण्याचं नियोजन हे महाराष्ट्र शासनाने केलेलं आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। त्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांमध्ये अफवा देखील पसरवल्या गेल्या होत्या। आणखी एक अफवा होती ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही अशी अफवा होती, परंतु शेतकरी मित्रांनो याही अफवावर तुम्ही लक्ष देऊ नका। ही अफवा साफ खोटी आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील 4,000 रुपये जमा होणार आहेत, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2 असे 4,000 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। भले तुम्हाला कर्जमाफी मिळालेली असो की नसो तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ होणार आहे अशी थेट माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। या अशा अफवावर लक्ष देऊ नका। शेतकरी मित्रांनो अफवावर लक्ष देण्याचं कारण आपलं नाही, कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा आनंद कोणाला पाहत नाही काय माहिती, तो लगेच येऊन काहीतरी अपडेट देतो आणि चेहऱ्यावरचं शेतकऱ्यांचे हसू पळवायला तो तयार असतो। परंतु शेतकरी मित्रांनो अशा अफवावर लक्ष देऊ नका, आपल्या कामावर फोकस करा। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि आता शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये आता एवढी रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने काही अटी व नियम लागू केले आहेत। त्या अटी व नियम पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार नाही, पीएम किसान योजनेचा हप्ता देखील मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटत राहतील। तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली अट लागू केली आहे। शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता मिळेल अशी मोठी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या दोन्ही हप्त्याचा लाभ होणार नाही अशी देखील मोठी अपडेट आता समोर येत आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट अशी आहे की शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। शेतकरी मित्रांनो तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील। परंतु ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी मात्र तात्काळ जा आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे 2 अटी लागू केल्या आहेत। तिसरी अट आहे फार्मर आयडी असणे। शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही, परंतु ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत। परंतु शेतकरी मित्रांनो एक लक्षात घ्या, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। तुम्ही लवकरात लवकर जा तुमची फार्मर आयडी काढून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या। शेतकरी मित्रांनो फार्मर आयडी नसल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी फार्मर आयडी तुमचं असणं खूप महत्त्वाचं आहे, खूप गरजेचं आहे, तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे आणि तुम्हाला देखील बाकी शेतकऱ्यांचा मध्ये सहभागी व्हायचा असेल, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत त्या शेतकऱ्यांमध्ये तुमचा सहभाग नोंदवायचा असेल तर तुमची फार्मर आयडी असणं अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला जर 4,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची फार्मर आयडी असणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे, तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता 4,000 रुपये मिळणार आहेत। त्याचबरोबर तिसरी अट आहे शेतकरी मित्रांनो EKYC असणे। ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता थेट पैसे जमा होणार आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांची EKYC नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार नाही। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर EKYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। परंतु ज्या शेतकऱ्यांनी EKYC केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर EKYC करण्याच्या मार्गाला लागा। शेतकरी मित्रांनो 5 ते 10 मिनिटांमध्ये EKYC होऊन जाते आणि एवढासा कालावधी देण्यासाठी आपण जर नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2,000 जर गमावणार असेल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणतंही तथ्य नाही। लवकरात लवकर जा आणि EKYC करून घ्या। EKYC जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाने संभाव्य तारीख जाहीर केली आहे। ती संभाव्य तारीख आहे 15 ऑगस्ट। 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2 असे 4,000 रुपये जमा करणार आहोत, अशी मोठी घोषणा केलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।